महाराष्ट्र राज्य लॉटरी को महाराष्ट्र सरकार बंद करने की तैयारी में है। कुछ दिन पहले लॉटरी छपाई बंद कर दी गई है। अब खबर है कि इस कारोबार को पूरी तरह से बंद करने के लिए कैबिनेट के सामने प्रस्ताव पेश किया जाएगा। इसलिए हम मीडिया के माध्यम से सरकार को आंदोलन की चेतावनी दे रहे हैं। ये बात महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संगठन के संस्थापक अध्यक्ष विलास सातोडेकर ने मुंबई मराठी पत्रकार संघ में महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संगठन के माध्यम से आयोजित पत्रकार परिषद में रखी। इस प्रेस वार्ता में संगठन के संस्थापक अध्यक्ष विलास सातोडेकर, चंद्रकांत मोरे, स्नेहल कुमार शाह, सुमित सतारदेकर, विनोद गाडेकर, राजेश बोरकर, आत्माराम नाटेकर, मनीष खेतान, गुरुनाथ तिरपनकर समेत तमाम नेत्रहीन विकलांग लॉटरी विक्रेता मौजूद रहे। प्रवास, सिलेंडर, दिवाळी भेट, वैद्यकीय सहाय्य, ह्या सगळ्या लॉस आहे ना तुम्ही। मग ह्याच्यातून तुम्हाला ते एवढे पैसे मिळत असतील तर तुम्हाला ह्या योजनांना वापरायला मिळतील ना। त्या योजना तुम्ही चालू ठेवल्या आणि ज्याच्यापासून तुम्हाला इन्कम आहे त्या तुम्ही बंद करतात। ही काय तोट्यात आहे काय लॉटरी? आणि महाराष्ट्र लॉटरी तुम्ही जे अनधिकृत काय चालत असेल तर आमचं त्याला कोणाचाही सपोर्ट नाही। तुम्ही बंद करा। का बंद करत नाही? थोडी बडी कारवाई करतात। विचारा अजितदादांपासून का बंद करत नाही तुम्ही? सरकारचे ह्या गोष्टी सरकार हे नाही। लॉटरी म्हणजे जुगार नाही। आता काय करणार? कोण करतात त्याला आम्ही काय करणार? आम्ही वारंवार कंप्लेंट केलेले आहेत। ह्याच्या बरोबर सध्या आपला जो आजचा एक प्रेस कॉन्फरन्स आहे त्याचा एक महत्त्वाचा मुद्दा, सरकार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपनी लाखो लोकांचा रोजगार घ्यायचा काही डाव चाललाय। सरकारला महसूल भेटतंय तरी त्यांना महाराष्ट्र राज्य लॉटरी नाही चालवायची आहे, त्याचा काही प्रश्न आहे ते आम्हाला सरकारना पण विचारायचं आहे आणि आपल्या माध्यमातून विचारायचं आहे। जेव्हा महाराष्ट्र राज्य लॉटरी चांगल्यापणाने चालतंय ते कधी तोट्यात नाही आहे, प्रॉफिटमध्ये आहे। 18 कोटी त्यांना जीएसटी भेटलाय। महाराष्ट्रामध्ये लॉटरी इंडस्ट्रीमधून जसे साहेबांनी सांगितलं आणि सगळ्यांनी सांगितलं 100 कोटीपेक्षा जास्त जीएसटी वगैरे भेटतात, टॅक्स वगैरे माध्यमातून भेटतात। लाखो लोकांना ह्याच्यापासून रोजगार भेटू शकतो अशी हे योजना आहे। अशी हे लोकांना नशिबाना संधी द्यायची लॉटरीच्या माध्यमातून खूप चांगले कार्य आपण करू शकतो आणि केले आहे। या विधानसभामध्ये पाणी पुरवठामध्ये अगोदरपासून 55 वर्षापासून जेव्हा महाराष्ट्र राज्य लॉटरी चालते तेव्हापासून त्याचा ध्येय लोकांना संधी द्यायचं आणि विकासाच्या कार्यामध्ये हातभार लावायचं काम या महाराष्ट्र राज्य लॉटरीने केलेलं आहे। अचानक महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद का करावी असा आमचा प्रश्न आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला विचारतोय। महाराष्ट्र राज्य लॉटरी महाराष्ट्रामध्ये चालू पाहिजेच, ती आमची सर्वांची एक प्रमुख भूमिका आहे आणि त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत। शहाजी, तुम्हाला एक प्रश्न आहे। सरकारमध्ये खप कमी आता गुढीपाडवा सोडत आहे 2 लाखाची, किती तिकीट आपण दाखवणार सरकारला? एक्चुअल आप अगर जो मुझे परमिशन दे दो मैं हिंदी में कुछ कहना चाह रहा हूँ। पूरे महाराष्ट्र की जनसंख्या 14 करोड़ है। भारत के काफी सारे राज्यों में आज लॉटरी चल रही है, पंजाब, नागालैंड, सिक्किम, मिजोरम, केरल। वहाँ के जो गवर्नमेंट सिस्टम है वो पूरी उसमें इन्वॉल्व होती है और वो पूरी पारदर्शिता से लॉटरी प्रमोटर को या किसी को भी अपॉइंट करके, या तो केरल जैसे राज्य में खुद, जैसे महाराष्ट्र राज्य जिस तरीके से लॉटरी चला रही है उसी तरीके से अन्य राज्य लॉटरी चला रही है और वहां का महसूल करोड़ों में है। लोगों को रोजगार भी है और पारदर्शिता भी है और एक विश्वसनीयता भी है। वो सारी चीज महाराष्ट्र राज्य लॉटरी में भी है। आज भी हमारा गौरव जो 55 साल से चल रहा वैसा ही है। यहाँ पे वार्षिक कार्यालय में लाइव ड्रॉ होता है, आप कभी भी सामान्य आदमी भी वहां पे जाके लाइव ड्रॉ देख सकता है। इतनी पारदर्शिता महाराष्ट्र राज्य लॉटरी की है और उन्होंने हजारों करोड़, जैसे आपने आंकड़ा सुना, 700 से ज्यादा लोगों को लखपति और करोड़पति बनाया है। तो ऐसी महाराष्ट्र राज्य लॉटरी को बंद नहीं करना चाहिए, ये हमारी प्रमुख भूमिका है। दूसरी, आज के जमाने में जिस तरीके से लॉटरी व्यवसाय और पूरी दुनिया आगे चल रही है तो हमें भी आगे बढ़ना चाहिए ना। एक परमानेंट आयोग हमने सालों से मांगा है, क्योंकि हम जिनके साथ मीटिंग करते हैं, समझाते हैं कि कैसे करना है, अन्य राज्य में ऐसा चल रहा है, हम इससे अच्छा कर सकते हैं, तो उसके पहले तो वो आयुक्त की बदली हो जाती है। तो एक परमानेंट आयुक्त चाहिए, एक पंचवर्षीय योजना चाहिए जिसमें वो अधिकारी लॉटरी उद्योग को ऊपर लाने के लिए ट्रांसपेरेंसी से क्या कर सकते हैं वो सारी चीजें उसके अंदर होनी चाहिए। हमने हमारी कुछ मांगे हैं, जैसे सरकार ने अनसोल्ड लेना चाहिए, यानी कि बची हुई टिकट लेनी चाहिए। जैसे अन्य राज्य में प्रमोटर के माध्यम से बची हुई टिकट सरकार वापस लेती है, यानी कि विक्रेता को 1 भी रुपए का नुकसान नहीं होता है।
वो नुकसान नहीं होता तो टिकट भी ज्यादा रखता है और उनकी बिक्री भी ज्यादा होती है। इसी तरीके से मार्केटिंग एंड प्रमोशन, आज की तारीख में जितना हम मार्केटिंग और प्रमोशन करेंगे, जो दिखता है वो बिकता है। आप भी साहब, आप सबके न्यूज चैनल पे भी हम काफी सारी चीजें न्यूज चैनल के माध्यम से हम अन्य अन्य कंपनियों की देखते हैं, तो हमारी महाराष्ट्र राज्य को ये क्यों नहीं करना चाहिए? मिली हुई जानकारी के अनुसार उनका सालाना प्रमोशन करने का बजट 2 करोड़ का था, पर ये लॉटरी विभाग ने कुछ ही पैसे उनमें यूज किए, बाकी के पैसे वापस दे दिए। जब आपका उसका मार्केटिंग का और बजट था, वो आपने खर्चा नहीं किया। आपने आपकी जो दिवाली दशहरा का बम्पर था, उसका आप मार्केटिंग नहीं करोगे तो टिकट कैसे बिकेगी? ये सामान्य आदमी तक, 14 करोड़ जनता तक हमारा मैसेज जाएगा कि महाराष्ट्र राज्य लॉटरी ने ये ड्रॉ किया है, तो हमें उम्मीद है कि 14 करोड़ जनता महाराष्ट्र राज्य लॉटरी को पहले प्राथमिकता देगी और ये सुवर्ण संधि महाराष्ट्र राज्य लॉटरी को आएगी। यहाँ के विक्रेताओं को काफी फायदा होगा। उसी तरीके से महाराष्ट्र सरकार को 700 करोड़ से ज्यादा, ये प्रेस वार्ता हमने इसलिए ली है कि राज्य लॉटरी तो बंद नहीं करना, ये हमारी ठाम भूमिका है, वो होने भी नहीं देंगे, पर 700 करोड़ से ज्यादा रेवेन्यू, सरकार की अपेक्षा रेवेन्यू है, तो हम 700 करोड़ से ज्यादा रेवेन्यू महाराष्ट्र राज्य लॉटरी के माध्यम से, आज डिजिटल युग आया है तो पेपर लॉटरी और डिजिटल युग के माध्यम से हम कर सकते हैं। जब अन्य राज्य कर सकते हैं, महाराष्ट्र हमारा सब चीज में नंबर 1 है, तो फिर वो महाराष्ट्र राज्य लॉटरी उद्योग में क्यों ना हो? जबकि पूरे देश और विदेश में भी लॉटरी और सबका इतना अच्छा सा प्रतिशत मिलता है, तो महाराष्ट्र राज्य लॉटरी को भी मिलेगा। हमारा संगठन और लॉटरी विक्रेता सभी मिलकर नाताल बम्पर को बेचेंगे। 2 लाख टिकट स्कीम है, 2 लाख टिकट की स्कीम है हम लोग, गुड़ी पड़वा का, वो हम ज्यादा से ज्यादा टिकट, पूरा का पूरा टिकट बिकने का ये टाइम योजना हमने बनाया है। विलास सर, आपसे एक सवाल है कि जिस तरह से आप लोग ये मतलब मुहिम छेड़े हैं, तो इसको लेकर के राज्य सरकार या केंद्र सरकार के किसी मंत्रियों से आपकी मीटिंग हुई, बातचीत हुई? नहीं, बोला ना आपको, अभी तक एक डिक्लेयर ही नहीं बंद होता है क्या नहीं है। मैंने आपको क्या बोला, हमने सुना है, सब जगह से इनडायरेक्टली सुना है। इनको किसी को बताने का नहीं है, इनको कैबिनेट के सामने रखने का है खाली, ये बंद करो करके। देखिए 3,500 करोड़ केरल गवर्नमेंट लेता है खाली खुद की, साल में 3,500 करोड़ रुपया प्रॉफिट में है केरल सरकार। हमारा गवर्नमेंट क्यों नहीं, वो खाली खुद की लॉटरी बेचते हैं और अपनी जो लॉटरी है महाराष्ट्र लॉटरी, ये महाराष्ट्र के ही बेचना चाहिए, ऐसा उनका कहना है। बाहर के राज्यों में क्यों नहीं, बाहर का राज्य अपने इधर बेच रहे हैं ना। अभी जो डियर बियर ये जो लॉटरी चल रहे हैं, राजश्री गोल्डन, ये जो चल रहे हैं ना, वो सरकारी लॉटरी है, उनका हमारा विरोध नहीं है उनको हमारा। लेकिन वो जो वो अपना उधर टिकट क्यों नहीं जाता है, मिजोरम में क्यों नहीं जाता है, नागालैंड में क्यों नहीं जाए, पंजाब में क्यों नहीं जाता है, गोवा में क्यों जाए? इतने 12-13 राज्य लॉटरी है और 2 लाख टिकट नहीं बेच जाता है। इसका मतलब क्या है? कोई ये अनागोदी सब सरकार एकदम हे आहे, काही त्याच्याकडे बघत नाही। AC मध्ये बसून फक्त तिकीट गेली पाहिजे, नाही तर बंद करणार। बंद कशी करायला एवढी चांगली की परराज्यातले जे आहेत ना, GST ने ईडी ने पण ये लोग ने भी बोला है कि महाराष्ट्र सरी का लॉटरी किधर भी नहीं है। सर, एक लास्ट क्वेश्चन, आज के प्रेस कॉन्फ्रेंस के बाद आपका आगे का रणनीति क्या प्लान है, क्या किस तरह से आंदोलन को आगे बढ़ाएंगे? हमारा अभी अजीत दादा के साथ मीटिंग है, अजीत दादा क्या बोलते हैं उसके ऊपर है। हमको अच्छा ऐसा लगता है कि अजीत दादा ऐसा नहीं करेंगे, उनको मालूम है सब, 10-15 साल वो फाइनेंस मिनिस्टर है, उनके ऊपर हमारा विश्वास है। वो लोग वो ये जो ये मिल रहा है रेवेन्यू क्यों नहीं करते? अजीत दादा को कितने बार बोला, उसने ऑर्डर भी दिया कमिश्नर को कि आप ऐड करो, क्यों नहीं ऐड करते हैं? गवर्नमेंट का जितना बिल्डिंग है वो बिल्डिंग में एक पोस्टर लगाओ ना। हाँ, क्या 2 लाख टिकट कुछ भी नहीं सर। मैं तो बोलते इधर 500 रुपये टिकट है बाहर के राज्य का, 2,000 रुपये, 1,000 टिकट है, अपना खाली ज़्यादा से ज़्यादा 200 रुपया, 10 रुपये से 200 रुपया टिकट है, क्यों नहीं जाता है? अपना डेली सेल अच्छा है, 25% से 30% है, बम्पर का सेल 70 तो 90% है। हाँ, 100% 100% होना चाहिए सेल, कुछ भी नहीं। लोगों का टिकट 50-50 लाख टिकट है बाहर का राज्य का, हमारा खाली 2 लाख 1 लाख 25,000 टिकट है, क्यों नहीं सेल होता है? किसी को मालूम ही नहीं है, इनको बिजनेस करने का नहीं है, ये बिजनेस है। लिए साल का जैसा जो खर्चा निकालती है पेपर में ऐड देने का, तो मीडिया पे आज तक कभी महाराष्ट्र राज्य लॉटरी की जाहिरात नहीं है।
इवन म्हणजे दूरदर्शन पे भी नहीं आएगी। अगर दूरदर्शन पे भी वो दे सकते हैं तो महाराष्ट्र राज्य लॉटरी का सेल बढ़ सकता है। दूसरी बात, महाराष्ट्र सरकार सांस्कृतिक मंत्री जो रहते हैं वो महाराष्ट्र के जो हास्य कलाकार रहते हैं या महाराष्ट्र के मराठी कलाकार रहते हैं, इनके मार्फत अगर जाहिरात करती है तो मैं आपको आश्वासन देता हूँ कि 2 लाख टिकट आपका 100% टिक जाएगा। आता पत्रकार परिषद घेतली होती, काय कारण होतं, काय मुद्दे होते? एक चालू आहे इकडे भाऊ। हां बोला बोला. सगळीकडे बघा. विषय घेतलेले आहे. मात्र लॉटरी बंद होणार आपल्याला कोणी सांगितलेलं आहे? का विरोध आहे आपला? त्या लोकांनी जी एक हे बैठक घेतली शासनाने, त्याच्यामध्ये त्यांनी ह्या बंदीबद्दल 1 एप्रिल नंतर हे म्हणजे त्यांनी ठराव पास केलेला आहे त्या याच्यामध्ये. आणि आम्ही सांगतो की त्यांनी पुढच्या तिकिटी छापायला दिले नाहीत. त्यांनी पूर्णपणे लॉटरी बंद करायची आहे त्यांना, कारण ते म्हणतात आमचा इन्कम नाही. आता ही इन्कम नाही तर काय, आत्ता 150-200 करोड मिळत आहेत. 1 वर्षानंतर आम्ही सांगितलं तुम्हाला 700 करोड देतो आम्ही. फक्त आमचं एकच आहे की आम्हाला बरोबर घेऊन तिकीटचे ते रूल रेग्युलेशन बनवा, की लोक उन्हातानात बसत आहेत, त्यांना काही ते महापालिका काय म्हणत नाही, त्रास देते, पोलीस त्रास देतात, तर ते कसे लॉटरी विकणार. आणि हा जो व्यवसाय आहे हा फुटपाथवर होणारा व्यवसाय आहे. फुटपाथवरचे लोक आता रेल्वेने सांगितलं 150 मीटरपर्यंत बसायचं नाही. 150 मीटरमध्ये एवढे लॉटरी विक्रेते बाहेर गेले की त्या प्रश्नच नाही, एवढे लॉटरी विक्रेते बाहेर गेलेत. आणि तुम्ही ह्या गोष्टी बघतच नाही. ज्याचा इन्कम तुम्हाला एवढं इन्कम गेलं, 3,500 कोटी केरळा गव्हर्नमेंटला मिळत आहेत. पण आम्ही सांगतो तुम्हाला सांगतो तुम्ही ऑनलाईन चालू करा. का नाही ऑनलाईन चालू कर? GST 28% भरून आम्ही ऑनलाईन पण चालू करायला तयार आहेत. कोणही 2 नंबरचा धंदा करायला कोण वेगळा नाही आहे. जे कोणला आता पत्रकार म्हणतात ते कुठेतरी चालू आहे की ऑनलाईन, की भोगस ऑनलाईन चांगली आहे. आम्ही काही कोण कशाला चालवेल? तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये उतरतच नाही. इतर राज्य ऑनलाईन चालू करतात, काही करतात, तुम्ही का नाही करत? तुम्ही चालू करा ना, तुम्हाला काय नाही पैसा मिळणार. अधिकृत स्वतःची लॉटरी बंद झालं ना, बंद ही लॉटरी झाली महाराष्ट्र लॉटरी. आम्हाला इतर गोष्ट काही म्हणायची नाही. आपल्या शासनाची 55 वर्ष लॉटरीची परंपरा आहे. बरेच लोक करोडपती झाले आहेत, लखोपती झाले आहेत. कोणतेही तक्रार नाही आहे, कुठलीही याच्यावर केस नाही आपल्या लॉटरीवर. बाकी राज्यांच्या आहेत, पण आपल्या राज्य इतकं हे आहे ना की बऱ्याच सरकारने, पंजाब म्हणा, मिझोराम, ह्या सरकारने आपला गौरव केला आहे. आम्हाला सांगितलं, आम्ही जेव्हा गेलो त्या राज्यामध्ये त्यांनी सांगितलं सगळ्यात मस्त लॉटरी म्हणजे तुमची. कधी या लॉटरीवर केस झालेली नाही. कुठे गडबड बिडबड रिझल्टमध्ये सगळं काही नाही, पारदर्शकता आहे. तुम्ही कधी जाऊन त्या ऑफिसमध्ये ओपन. बाकीची राज्य काय करतात, आधी तुम्ही त्यांना कळवायला लागते काय की रिझल्ट हे म्हणजे तुम्हाला ड्रॉला बसायचं असेल तर तुम्ही अगोदर अर्ज द्या. पण आपलं एकमेव राज्य असं आहे कधी तुम्ही जाऊन बघू शकता तो ड्रॉ. हो, अजितदादा आता आम्हाला बैठक देत आहेत. त्या बैठकीत ते सर्व डिक्लेअर करतील. तत्पूर्वी तुम्ही आमचे पत्रकार आहात, तुम्हाला सगळी कल्पना आहे. तुम्ही त्यांना तसे प्रश्न विचारून त्यांना विचारा की तुम्ही का बंद करता, कारण काय. आम्ही 700 करोड देतो, आज जो 150 करोड मिळाला ते 700 करोड देतो. तुमचं काय मनात आहे ते सांगा. पण हे काहीतरी आम्हाला डाऊट येतोय. हे कोणतं तरी षडयंत्र आहे. तुम्ही बोललात की रस्त्यावरचे आंदोलन करणार आहात. आंदोलन नक्कीच. किती तुमच्याबरोबर मेंबर तुमच्याबरोबर आंदोलन? आमच्याकडे जेवढे हजारो महाराष्ट्रातले लोक आहेत ना ते सगळे यायला तयार आहेत. आंदोलन फक्त आम्ही त्याचं नेतृत्व मी करणार. जर कोण करत नसेल तर ते नेतृत्व त्याचं मी करणार आणि सरकारला धारेवर धरणार. काय इशारा काय द्याल सरकारला या पत्रकार परिषदेत? या पत्रकाराचं मी सांगतो, मी स्वतः इथे लॉटरी बंद झाली तर मी स्वतः मंत्रालयातून उडी मारून आत्महत्या करणार. सुनील कुमार शाह जी आपको बताना चाह रहे हैं कि सरकार कह रही है कि लॉटरी की खपत कम है. आने वाला सरकार को जवाब देने के लिए आने वाले गुड़ी पाड़वे की 2 लाख लॉटरी टिकट निकले. आप कितने बेचने वाले हैं और सरकार को लॉटरी? मैं पिछले 3 दशक से लॉटरी उद्योग से जुड़ा हुआ हूँ. लॉटरी महाराष्ट्र राज्य ने महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद नहीं करनी चाहिए, ये हमारी प्रमुख भूमिका है. और हम सब विक्रेता मिलके हमारी कुछ मांगे हैं जो सरकार ने सुननी चाहिए, समझनी चाहिए, हमारे साथ तालमेल बिठाना चाहिए. जैसे अन्य राज्यों की लॉटरी प्रमोटर के माध्यम से बहुत काफ़ी अच्छा रिजल्ट लाती है, वैसे महाराष्ट्र राज्य लॉटरी भी ला सकती है. उसके लिए हमारे कुछ सुझाव है वो उन्हें मानने चाहिए. हम भी नंबर 1 पूरे देश की लॉटरी, जैसे लॉटरी उसको महाराष्ट्र को नंबर 1 लॉटरी हम देश की बनाएंगे, ऐसा हमने सबने संकल्प लिया है. सुनील जी, मला प्रश्न आहे, कशी प्रकारे महाराष्ट्र राज्याची लॉटरीची विश्वता आहे, किती ड्रॉ लागलेले आतापर्यंत काय सांगता? महाराष्ट्र राज्य लॉटरी सध्या त्यांची 40 ड्रॉ सुरू आहे, पण ती अत्यंत पारदर्शक लॉटरी आहे. तुम्ही आजही जाऊन
जर तुम्ही गेलात तर तुम्हाला जोरात बोल. तुम्हाला आजही जर तुम्ही गेलात वाशीच्या कार्यालयात कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय तुम्ही लॉटरीचा लाईव्ह ड्रॉ बघू शकता की किती पारदर्शक पद्धतीने पंचांच्या उपस्थितीत ती लॉटरीचे ड्रॉ तिथे काढले जातात. अत्यंत पारदर्शक लॉटरी आहे. शेकडो लोकांना आतापर्यंत लखपती बनवलेले आहे आणि करोडपती सुद्धा बनवलेले आहेत. फक्त गेल्या 5 वर्षाचा आकडा तुम्हाला सांगतो. 55 वर्ष लॉटरी सुरू आहे आणि अशीच अविरतपणे पुढे सुरू राहावी. तर आपल्याला एक प्रश्न आहे की सरकारच्या विविध योजना आहेत त्या डब्याला पण आलेल्या आहेत. राज्य सरकारला रेव्हन्यू मिळून देणारे राज्य लॉटरी रोजगार तरी सरकार ते बंद करत आहे. परत एकदा रिपीट, सॉरी. सरकारच्या विविध योजना आहेत त्या आता हे डब्याला गेलेल्या आहेत. असं असताना राज्य सरकारला लॉटरीच का दिसते की रेव्हन्यू मिळून देत असताना त्यांना बंद करत. मी मगाशी बोललो तुम्हाला, ज्या ज्या देशात भाजपचं सरकार येते केंद्रात राज्यात त्यांचा अजेंडाच आहे लॉटरी बंद करणे एकमेव. महाराष्ट्र राज्य लॉटरी प्रॉफिटमध्येच आहे, चांगल्या प्रकारे महसूल मिळतो आहे. गेल्या 55 वर्षाचा इतिहास आहे तिला आणि अशी लॉटरी बंद करण्याचं कोणतंच कारण आम्हाला तरी दिसत नाही. मग अशी लॉटरी बंद करण्याचं कुठील कारस्थान त्यांनी जे बसवलेले आहेत अप्पर सचिव, मी परत सांगेन, ओमप्रकाश गुप्ता यांना काय दिसत नाही आहे. 4 कोटी 5 कोटी आज करोनामुळे महसूल तो खाली आला होता, आता परत तो उच्च स्तरावर नेऊ आम्ही आमच्या मेहनतीने. पण तुम्ही ती लॉटरी बंद करू नका. लॉटरी बंद झाली तर मी 6व्या माळ्यावरून उडी मारणार. हा, कुठे भरपूर लोक आहेत. कमीत कमी या मुंबई सारख्या शहरात हे बघा, हे अंध आहेत. हे आमचे लॉटरी विक्रेते आहे. हा, मुंबई सारख्या शहरामध्ये कमीत कमी 800 ते 900 लोक आहेत जे लॉटरी विकतात आणि रेल्वे स्टेशनमध्ये त्यांचे धंदे चालतात ते विकतात आणि त्याच्यावरती त्यांचं सगळं चालतं. आणि महाराष्ट्र सरकार आता हे बंद करू पाहतं. म्हणजे आज आम्ही वयस्कर लोक आणि अपंग लोक हे सगळे बेरोजगार झाल्यानंतर आम्ही खाणार काय आणि करणार काय. आमच्यासाठी कुठल्या योजना नाही. आम्हाला मोदी साहेब बोलतात की तुम्ही बिझनेस करा, तुम्हाला उद्योग करा आणि करायला मिळत नाही आम्हाला. रेल्वे स्टेशनमध्ये गेलं तर RPF वाल्यांनी बाहेर जा, नगरपालिकेमध्ये गेलं त्यांनी बोलायचं रेल्वेमध्ये जा. जर व्यवसाय व्यवस्थित करायला जर दिला तर माझ्यासारखा 200 तिकीट 1 दिवसाला विकतो.